मित्रांनो नमस्कार. गौरव पवार सातारकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मान तालुक्यातील लोदवडे येथे आलो आहोत. येत्या 8 तारखेला भव्य असं ओपनची बैलगाडी शर्यतीचा संग्राम इथं होणार आहे. आपल्यासोबत माननीय श्री प्रभाकरजी देशमुख साहेब इथं मैदानावर उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून सर्व थोडेफार माहिती या मैदानाची घेणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थानं आपल्या या लोदवडे फाटीवर एक भव्य असं मैदान पार पडणार आहे. काय सांगाल या मैदानाबद्दल? पहिल्यांदा आदर्श गाव लोदवड्याच्या वतीनं हनुमान यात्रेच्या निमित्तानं एक भव्य असं जंगी बैलगाडीचं मैदान या ठिकाणी होतं आहे. अखिल भारतीय पातळीवरती एक मोठं मैदान या ठिकाणी आयोजित केले. अतिशय आदर्श अशी फाटी या ठिकाणी आहे. 900 फुटाची लांबीची फाटी आहे आणि अतिशय सुंदर अशी फाटी केलेली आहे. आज आम्ही इथं सगळ्यांनी पाहणी केली आणि सर्व बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या आमच्या बांधवांना माझी विनंती आहे, या बैलगाडी शर्यतीमध्ये आपण मोठ्या संख्येने भाग घ्या. प्रत्येक बैलगाडी इथे येणारी बैलगाडी आहे त्याचे मालक त्यांचा इथं सन्मान केला जाईल. मोठी बक्षिसं ठेवलेली आहेत आणि इथून येत असताना तुम्हाला एक नक्की जाणवेल की लोदवड गाव हे वेगळं गाव आहे. या गावामध्ये गेल्या 50 वर्षापासून आम्ही कबड्डीचे सामने घेतो आहे. आमचे सगळे सहकारी त्या ठिकाणी गोलप तिथं प्रमुख आहेत आमचे आणि सगळे लोक त्या ठिकाणी भाग घेतात. यावर्षी हनुमान जयंतीच्या निमित्तानं ही यात्रा घ्यायचं ठरवलं आहे आणि या यात्रेमध्ये सुरुवात आम्ही केली ती आज हनुमान जयंती झाली आहे. त्या ठिकाणी 3 आणि 4 तारखेला कबड्डीच्या स्पर्धा आहेत. 5 तारखेला कुस्त्याचं मैदान आहे. 6 तारखेला गजी ढोलचे सगळे स्पर्धा आहेत. 7 तारखेला महिलांचा कार्यक्रम आहेत. गावातल्या सगळ्या महिला एकत्र येऊन महिलांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम केला आहे आणि 8 तारखेला या ठिकाणी भव्य असं मैदान आहे. गेल्या अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतो पण बाहेरून एकही पोलीस या ठिकाणी येत नाही. स्वयंशिस्त गावामध्ये आहे. गावामध्ये जे ठरलं आहे त्याप्रमाणे लोक सगळं करतात आणि या मैदानामध्ये अखिल भारतीय पातळीवरचे जे बैलगाडी संघटनेमध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावा अशी माझी विनंती आहे. बैलगाडी खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवनामध्ये एक आनंदाचा साजरा करायचा क्षण असतो. यावेळेला पूर्वी सुप्रीम कोर्टाने अनेक वर्ष या स्पर्धावरती बंदी घातली होती. त्यानंतर यास बंदी उठवण्यात आली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये बैलगाडी शर्यत अतिशय चुरशीनं होते. मी बऱ्याच ठिकाणी या बैलगाडी शर्यती ज्या पाहायला गेलो त्यावेळेला हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येतात. खऱ्या अर्थानं बैलांची चुरशीची स्पर्धा होते. तसं लोकांच्या मनामध्ये सुद्धा ग्रामीण जीवनामध्ये एक मनोरंजनाचा एक अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी लोदवडेकरांनी आयोजित केला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यानंतर इतर बैलगाडी शर्यती आणि इथल्या बैलगाडी शर्यती याच्यामध्ये निश्चितपणानं चांगला फरक तुम्हाला पाहायला मिळेल. इथं स्वयंशिस्त आहे. काटेकोरपणे निकाल केले जातील आणि कुठल्यावरती अन्याय न होता एक आनंदाचा सोहळा म्हणून साजरा होईल याचं निश्चितपणाने मी आपल्याला ग्वाही देतो आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करायला लोदवडेकर या ठिकाणी निश्चितपणाने असणार आहेत एवढीच तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. तर आपल्यासोबत या मैदानाचे आयोजक बंटी शेठ आहेत. बंटी शेठ नमस्कार. नमस्कार. तर आता येत्या 8 तारखेला भव्य असं ओपनचं आपलं मैदान पार पडतंय. तर मला या मैदानाचं जरा बक्षीस स्वरूप सांगा पहिल्यापासून ते लास्टपर्यंत. सर्वप्रथम सर्व बैलगाडा मालकांना अशी विनंती करतो, गावातलं पहिलंच मैदान आहे. पहिल्याच मैदानाचं स्वरूप असं केलंय की हे मैदान 10 वर्षापासून चालत आले असेल अशा तऱ्हेचं मैदान आम्ही पहिल्याच वर्षी घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम बक्षिसाची रक्कम अशी आहे की पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे, दुसरं बक्षीस 71,000चं आहे, तिसरं बक्षीस 51,000 रुपयाचं आहे, चौथं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे, 5वं बक्षीस 21,000 रुपयाचं आहे, 6वं बक्षीस 15,000चं आहे आणि 7वं बक्षीस 11,000 रुपयाचं ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण क्वार्टरला प्रत्येकी 5,000 असे 7 बक्षिसं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मेगा फायनल आपण प्रत्येकी 2,500 असे 7 बक्षीस ठेवलेले आहेत.
त्याचप्रमाणे आपण आपल्या मैदानात जास्तीत जास्त गाडा मालक गुलालात राहावे याचा प्रयत्न आपण केलेला आहे. 42 गाडी मालकांना गुलाल भेटणार आहे. त्यामध्ये आपण 42 मालकांना 42 आकर्षक ढाली ठेवलेल्या आहेत. पहिल्या प्रथम 7 बक्षिसांना आपण पैठणी प्रत्येकी 2-2 साड्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे खूप सारा बक्षिसांचा वर्षाव तुम्ही या मैदानावर ठेवलेला आहे. आता मला सांगा, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडणार आहे का? हो, 100% हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. या मैदानामध्ये बोगस असं काही सुद्धा केलेलं नाही. प्रथम दर्शनी असं सांगायचंय की आमच्या गावचे आधारस्तंभ माननीय श्री प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या आणि दुसरे मार्गदर्शक आमचे विजयसिंह देशमुख साहेब IAS ऑफिसर यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही बैलगाडीची शर्यत होणार आहे. त्याच पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान देशमुख यांची आम्हाला मोलाची साथ लागलेली आहे. त्याच प्रथमदर्शनी महिला भगिनी आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं एक मोठं नाव उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड याही प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला या ठिकाणी येणार आहे. बरं, आता आपल्या हे मैदान आहे त्याच्या फाटी किती आहे सगळे मिळून? फाटी आपल्या 10 आहेत. 10च्या 10 फाटी चालू राहतील आणि 900 पल्ला ठेवलेला आहे आपण खालून. आणि पुढं थांबायला वगैरे पण चांगली जागा आहे. पाठीमागं सुद्धा चांगली जागा आहे थांबायला. बरं, मैदानाचा पल्ला 900 फूट असणार आहे. हो हो. आणि फाटीमधलं अंतर किती आपल्या? जास्त करून सगळे मोस्ट ऑफ 14 ठेवतात. आपण 1 फुटाचं अंतर अजून वाढवले. 15 फुटाचं अंतर आहे दोन्ही फाटीच्या मध्ये. मैदानामध्ये दिवशी म्हणजे मैदाना दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था वगैरे असणार का? वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी असणार का? 100% आपण 2 ॲम्ब्युलन्स सांगितलेत आणि 2 डॉक्टर असणार आहेत आपल्या मैदानावर. खाऊ गल्लीसाठी जागा वगैरे अवेलेबल सगळं आहे? हो, आहे भरपूर स्पेस आहे. बरं, आपल्या या मैदानाच्या आजूबाजूला ओढा विहीर नाला असं काही नंदींना दुखापत होण्यासारखं काय आहे का? नाही, काय नाही. संपूर्ण माळावरती मैदान आहे. गोंदवले गावच्या आणि लोदोडे गावच्या शिववरती हे मैदान घेतलेलं. मैदान कशा निमित्त पार पडणार आहे आपलं? मैदान हे हनुमान जयंतीच्या निमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं पर्व आहे. आणि मैदान ओपनचं असणार आहे का आदतचं असणार आहे? ओपन मैदान आहे. ओपनचं मैदान असणार आहे. नक्कीच मित्रांनो, खूप काही दादांनी बक्षिसाचं स्वरूप सांगितले. तब्बल 42 गाडा मालक इथून गुलाल घेऊन जाणार आहेत. आता नोंदणी संदर्भात जरा विचारतो की आपली नोंदणी कधीपासून चालू होणार आहे? काय नोंदणी आपली 1 तारखेपासून चालू झालेली आहे. तशी 1 तारखेपासून ते 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपली नोंदणी चालू राहील. आदल्या दिवशी लॉट्स काढणार आहे आपण. बरं, आपली प्रवेश फी किती राहणार आहे? प्रवेश फी 1000 रुपये. 1000 प्रवेश फी असणार आहे. आणि आपल्या मैदानावर यायचं म्हटलं तर रस्ता कसा असणार आहे? ठिकाण कुठं आहे? प्रमुख रस्ते 3 आहेत. एक गावातून येणार आहे प्रमुख. दुसरा गोंदवले ह्या साईडून गोंदवलेकडून येणार एक रस्ता आहे. आणि बॅक साईडला काळेवाडी नरवणे ह्या साईडून येणार एक रस्ता आहे. 3 रस्ते आहेत प्रमुख. आता सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक यांना काय आवाहन कराल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून? प्रथम दर्शनी पहिलंच गावातलं मैदान आहे. पण गावच्या लोकांची साथ, आमच्या सर्व ऑफिसर लोकांची, महत्वाचं आमच्या प्रभाकर देशमुख साहेबांची, विजयसिंह देशमुख साहेबांची आम्हाला मोलाची साथ लागले. त्यामुळेच आमचं हे मैदान शक्य झालंय. आणि प्रथम दर्शनी मी असं विनंती करतो गाडा मालकांना की आम्हाला कुठंतरी या वर्षी गावाला सेवा करायची संधी द्यावी. भरपूर अशी बक्षिसं ठेवलेली आहेत. ह्या गावाचा पैसे कमावण्याचा हेतू कधीच नसतोय. हे गाव प्रथम दर्शनी बैलगाडी मालकांना जेवढा जास्तीत जास्ती बक्षिसं देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी सर्व गरीब गाडा मालकांना या ठिकाणी गुलालाच राहण्यास मोठी संधी आहे. त्या संधीचा सर्व बैलगाडी मालकांनी फायदा करून घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मैदानावरती उपस्थिती दाखवावी. आता बॅनरवर जे बक्षीस दिलेत ते बक्षीस मैदानावर रोख मिळणार सगळ्यांना? हो, कॅश स्वरूपात रोख बक्षीस मिळणार. जे बक्षीस बॅनरवरती आपण टाकलेले ते संपूर्ण बक्षीस आपण देणार आहे. आपल्या मैदानाचं लाईव्ह चित्रकरण कोणत्या चॅनलवर असणार आहे? आपले लाईव्ह पवन शेट्टी यादव P3 लाईव्ह वरती लाईव्ह राहणार आहे. या मैदानावरती समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार असणार आहेत आणि गणेश तांबे असणार आहेत. बरं, आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहेत? सोमा जगदाळे. मैदानात नंदींना पोळल्यानंतर पुढे जागा किती आहे? पल्ला किती आहे पुढं नंदींना? 1000 फूट पल्ला शिल्लक आहे पुढं थांबण्यासाठी. नक्कीच. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी सचिन जाधव, आमच्या गावच्या विकास सेवा सोसायटीचा माजी चेअरमन आहे. तर आता 8 तारखेला आपलं भव्य मैदान आहे, तर काय सांगाल या संदर्भात मैदानाबद्दल? 8 तारखेला आम्ही लोदोडेकरांनी एक आदर्शवत असं मैदान या ठिकाणी घेतलेलं आहे.
आमच्या गावापुढे आम्ही आदर्श लावतोय गाव. त्या आदर्श शब्दाप्रमाणे आम्ही आदर्श मैदान या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा आमच्या सर्व लोदोडेकरांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या प्रेमींना किंवा जे बैलगाड्या पळवणारी लोक आहेत या सर्वांना आम्ही गावच्या वतीनं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं आणि आमच्या गावचं जे आदर्शवत मैदान आहे हे मैदानाचा त्यांनीसुद्धा एक आनंद घ्यावा आणि त्या माध्यमातून आम्हाही लोदोडेकरांना एक तुम्ही चांगला आनंद द्यावा आणि या ठिकाणी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं या अशी मी सर्व बैलगाडीकारांना लोदोडे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. माझे नाव संजय जगन्नाथ मगर. मी लोदोड्यात पतसंस्थेमध्ये एक संचालक म्हणून काम करतोय. आता या मैदानात तुमच्या बरीच काही वैशिष्ट्य असणार आहेत, तर काय सांगाल या मैदानाची वैशिष्ट्ये? मैदानाची वैशिष्ट्ये ह्या प्रकारे आहेत की ज्या पद्धतीनं आम्ही बाकीच्या गावाला जाऊन बैलगाड्या शर्यती बघतो त्याप्रमाणे नसून आमच्या इथं पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय, जनावरांना पिण्याची पाण्याची सोय इथं केली जाईल. आजूबाजूला सगळी सोय नंदींना वगैरे करण्यात येणार आहे. हो. आता या व्हिडिओच्या माध्यमातून काय आवाहन करा बैलगाडी मालकांना? व्हिडिओच्या माध्यमातून हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या लोदोडे गावामध्ये बैलगाड्यामध्ये सहभाग नोंदवावा हीच विनंती करीन बैलगाडी मालकांना. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी विजय दिलीप चव्हाण. हां, आपल्याला ह्या ग्राउंडवर अशी व्यवस्था केलेली आहे की दोन्ही साईडनं 300 फूट बॅरिकेड आपण टाकत आहे. बर. आता काय आव्हान करताय बैलगाडी मालकांना? आपण येणाऱ्या नंदींना असं आवाहन करतोय की इथे त्यांची पूर्णपणे सोय केली जाईल. मग ते पाणी असो, पिण्यासाठी किंवा येणाऱ्या लोकांसाठी ज्याची व्यवस्था असो त्यांची सर्व आपण व्यवस्था करणार आहे. पूर्णपणे यांचा मानसन्मान केला जाईल इथं. नक्कीच मित्रांनो, मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हेच आवाहन करेन की एक पारदर्शक मैदान आपल्याला या 8 तारखेला लोदोडेच्या फाटीवर पाहायला मिळणार आहे. नक्कीच सर्व बैलगाडी मालकांनी, चालकांनी व प्रेक्षकांनी ह्या मैदानाचा आस्वाद घ्यावा. ही सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.